हर
पोचतोय ना? कार्यक्रमाला सुरुवात करायची नक्की. चला. या ठिकाणी हा कार्यक्रम ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी संधी उपलब्ध करून दिली, या कार्यक्रमाचे आयोजक गांगवाडी ग्राम विकास मंडळ साठवली, क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्य कुणाल कॅटरेस या मंडळाचं मी खूप खूप आभार मानतो. या छोट्याशा कलाकाराला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आज मला संगीत लाभलेलं आहे, मला आज ढोलकीला साथ देत आहेत अभिषेक मांडवकर, तसेच बँजोला साथ देत आहेत नेहमीप्रमाणे मला अमोल आमचे नाणेसकर, ऑर्गनला आहे माझा भाऊ ओंकार चौगले, तसेच ऑक्टोपेडला आहे नेहमी मला याची
प्रत्येक गाण्यापासून गाणं कसं रचावं, कसं बोलावं असं नेहमी मला सहकार्य असतं। असे माझे बंधू रोहित दादा डिके शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच आज मला या ठिकाणी कोरस लाभलेला आहे। माझे सहगायक प्रमोद तांबे, संतोष माटल, तसेच माझे बंधू विजय तरल, जितेंद्र मांडवकर, ढोलकीला आहेत नितीन माठल, राजेश तरल, या सर्वांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करून, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व, यामध्ये कार्यक्रमामध्ये संदेश मांडवकर साहेब आहेत, माझे मार्गदर्शक निलेश दादा बेरे आहेत, तसेच निलेश दादा माटल, ज्यांनी प्रत्येक कार्यक्रमासाठी अशी अत्यंत मेहनत करतो असा माझा भाऊ निलेश माटल या कार्यक्रमासाठी आहे। तसेच सुनील गोवलकर आहेत, तसेच ज्यांनी ही मेहनत घेतली माझा कार्यक्रम करण्यासाठी, ती माझी संपूर्ण। आणि आता सर्वांना मानाचा मुद्दा करून झालेला आहे, बरोबर ना? बरोबर ना, सर्वांना झालेला आहे। आणि खूप वर्षाची भेट आहे आज नक्की कार्यक्रम होणार। आमचे तुरेवाले शाहीर सुरेश राऊत बुवा आणि त्यांचे गुरुवर्य बालकृष्ण राऊत यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्यांचे वस्ताद आज जरी या कार्यक्रमासाठी नसले तरी सुद्धा मला ज्यांचं नेहमी सहकार्य लाभलं, मला मार्गदर्शन लाभलं, ते सकाराम सूद, त्यांनाही माझा या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि मी माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रथम वंदन माझे श्री गणपती गजाननाला, दुसरे वंदन मी करतो जन्म दिला त्या माय पित्याला, तिसरे वंदन माझे, तिसरे वंदन माझे ज्ञान दिलं त्या गुरुजनांना, आणि चौथे वंदन मी करतो जवळल्या माझ्या रसिक जनांना। स्तवनाकडे बोलतो बघा मनाच्या। तसेच आज या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ते आपले साऊंड मास्टर, यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो। अरे ज्याला आई कळाली तो जिजाऊचा शिरवा झाला, ज्याला बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला पत्नी आणि संसार कळालं तो सीतेचा राम झाला। मित्रांनो,
आज ही तरुण पिढी कुठे कुठे कुठल्या वळणावर गेली आहे कोणाचा ठाऊक नाही, बरोबर आहे? त्या परमेश्वरानं जन्म दिला कशासाठी? त्या परमेश्वरानं जन्म दिला त्याचं काहीतरी करायला पाहिजे का, बरोबर ना? म्हणून विषय कसा आहे बघा, स्तवन गातो सुंदर विषय आहे. वा प्रथम वंदन करीतो मी परमेश्वराला. प्रथम वंदन करीतो मी परमेश्वराला. घडविले त्यानेच या देहाला, घडविले त्यानेच या देहाला.
त्या गणरायाची प्रत्येकाला चावल लागलेले आहे आणि काही मोजके दिवस आहेत. प्रत्येकाने कोकण आपल्या घरी जाण्याची तिकीट काढलेलीच आहे. बरोबर ना? काढलंय ना? हा, फक्त एक महिना राहिला असेल आणि आज माझी गोवाची पहिलीच भेट आहे. हो राऊत बुवा, खूप वर्षापासून प्रतीक्षा होती. बुवांना पण मला पण बुवा भेटतील पण बुवा आज बुवा कमी नाही. हा, आज बुवा बारी म्हणजे बारी करण्यापेक्षा वाद नाही बुवा. जरी माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानीवंत असाल पण बुवा हा पण शक्तीवाला काही कमी नाही बुवा. बघा गणागणे उठतोय, म्हणायचं काय? असला तरी तुझ्या दर्शनाची अरे देवा तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजेड ती सोनेरी पहाट हे गणराया तुझ्या त्या गमनाची चावल लागली लागले ना प्रत्येकाला चावल लागले बाप्पाची म्हणून चाहूल लागली गौरी नंदना अरे चाहूल लागली गौरी वाट पाहू मी किती आयवी तोरंगणा वाट पाहू मी किती आयवी तोरंगणा
तुला माझी वंदना, वाट पाहू मी आळवे तोरणा. स्तवन झालेलं आहे, गत झालेलं आहे आणि आता माझ्या गवळणीला या ठिकाणी सुरुवात करतो. गोवांची आणि माझी पहिलीच भेट आहे म्हणून या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही. जास्त माझ्या माय मावलेल्या बसलेल्या आहेत, त्यांचा मान सन्मान राखूनच या ठिकाणी माझा कार्यक्रम करेन. बघा गवळणीला सुरुवात करतोय, कसा विशांत कृष्णा जर संगीत असेल तर आता त्यातील सूर आहे. अरे कृष्णा जर संगीत असेल तर आता त्यातील सूर आहे. कृष्णाच्या ओठावरची बासुरी जणू राधेची धून आहे. राधाकृष्णाचं प्रेम तुम्ही पाहिलं होतं. अहो त्या राधाकृष्णासारखं प्रेम कोण करू शकत नाही, या कलियुगात तर नाहीच. आजचं हे प्रेम वरवरच आहे, काय उपयोग नाही प्रेमात. प्रेम केलं शिमलेवलं. हा बघा विषय कसा आणलाय, प्रेमाचा विषय आहे माझा बुवा. पेनाचा टॉप आणि कानाचा भाव बुवा उघडा ठेवा, नाहीतर दुसऱ्या बारीक येऊन म्हणाल बुवा गवळण अशी बोलली तशी बोलली, बुवा चालणार नाही, अजिबात चालणार नाही बुवा. हा गोरी गोरी राधा गोरी चेहऱ्यानं हसरी गोकुल राणा बोलवी गाणा वाजवी बासरी. अरे हा गाणा भूला राधेच्या प्रेमावरी, त्याला चैन पडेना घरी. अरे हा गाणा भूला राधेच्या प्रेमावरी, त्याला चैन पडेना घरी.
स्तवन धन आणि दौलत झालेला आहे बुवा. बुवांना माझा लेखी विषय दिलेलाच आहे. तत्पूर्वी 33 कोट यांचे ओनर सुहास संभाजी सूद यांच्याकडून 501 रुपये मला शाहिरी मानाचा मुद्रा. बुवांना प्रश्न परत दिलेलाच आहे, परंतु माझ्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी माझा प्रश्न या ठिकाणी वाचून दाखवतो. पद्मिनी कोणी कोणाला दिली वा पद्मिनी कोणी कोणाला दिली व तिचे मूळ दैवत कोणते बुवा. लहानसा प्रश्न आहे बुवा. तुमचे वडील तुमचे गुरुवर्य वाचक आहेत. अपेक्षा आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी द्या बुवा. निश्चितपणे तुम्ही जर उत्तर खरं खरं दिलात तर मान सन्मानाने या ठिकाणी बुवा उत्तर पटवून देईल शब्द आहे बुवा. मला प्रश्न पण जातोय म्हणायचं काय. तुझा आणि माझा सामना आज रंगणार आहे. अरे तुझा आणि माझा सामना आज रंगणार आहे. आणि माझ्या पुढे जाण्याचं तुझं स्वप्न भरणार आहे. दर 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 देतो बांधुनी डोईवरी. दर 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 देतो बांधुनी डोईवरी. सौकश उचला उघड कसला सवल घेऊन जा गुरु घरी. घुसलू नाना पटावरी. अरे सूर लावणी वठावरी. मग पुराण उघडा वाचन तगडा प्रश्न सोडतो तुम्हावरी. या ठिकाणी माझी पहिली बारी या ठिकाणी संपवतो. बुवांना शुभेच्छा देतो त्यांच्या पहिल्या बारीसाठी. धन्यवाद.